नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत रव्याची खीर। मी तुम्हाला तांदळाची खीर आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, नंतर शेवयाची खीर टाकलेली आहे। म्हणलं चला आज आपण रव्याची खीर करूया। तर मी त्यासाठी ना का 1 वाटी दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि याच वाटीनं ना मी 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आणि इथं आपली विलायची पावडर, बदाम, मनुके, थोडे केशर घेतलेत आणि हे ना थोडंसं तूप घेतलं आहे रवा भाजण्यासाठी। आणि रवा ना आपल्या पोहे खायच्या चमच्याने मी 3 चमचे रवा घेतलेला आहे, म्हणजे ह्या छोट्या वाटीने 1 वाटी भरते तो रवा। थोडाच घ्यायचा का तर आमच्या जास्त घट्ट खीर आवडत नाही। तुमच्यात जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही असा ह्या वाटीने अर्धी वाटी रवा घेतला तरी चालेल, ती खूप घट्ट होती पण खीर। पण पातळच खीर आवडती, कारण गरम असताना पातळ दिसते पण थंड झाल्यानंतर ती घट्ट होती। म्हणून ही पोहे खायच्या चमच्याने 3 चमचेच रवा घेतला। ह्याची ना आता 3 वाट्या खीर करायची आहे, मग त्याच्यासाठी 3 चमचे रवा घेतलेला आहे। समजा 1 वाटी खीर करायची असेल तर 1 पोह्याचा चमचा रवा घ्यायचा। मला 3 वाट्या खीर करायची, मी त्यासाठी 2 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे 3 चमचे रवा घेतलेला आहे। आता हा रवा ना मी तुपात चांगला भाजून घेते। आपली ना कढई गरम झाली, आता मी त्याच्यात आपलं तूप टाकते आणि या तुपात गरम, आपला गॅस बारीकच आहे, बारीक गॅसवरच आपल्याला भाजायचे आणि या गरम तुपातच आपण हा रवा ना असं छान परतून घेऊ, एक वास सुटूस तर आपल्या रव्याचा। आपण शिऱ्याला कसा आपण रवा भाजतो ना तसा आपण हा 2-3 मिनटं असं तुपात आपण बारीक गॅसवर छान परतून घेऊ। तर आपलं गॅसवर ना मी पाणी उकळायला ठेवलं होतं 2 वाट्या, ते पाणी उकळलं आहे आपलं। आता ना मी आपला हा भाजलेला रवा आहे ना त्या उकळत्या पाण्यात टाकते आणि चांगलं हलवते त्याला। आणि ह्याला ना मी चांगलं शिजून देते, हे घट्ट होईपर्यंत आपला रवा चांगला 5 मिनटं ह्याला मी शिजून देते चांगला। आणि नंतर शिजल्यानंतर ना आधी फुल गॅस करून ह्याला एक उकळी येऊन देते आणि असं सतत हलवायचं, नाहीतर गाठी होत्या त्याचा। असे 1-1 मिनटाला झाकण काढून हलवायचं, म्हणजे नाहीतर गाठी होत्या त्याच्या। तर मी ना आता झाकण टाकून ह्याला 5 मिनटं शिजून देते। तर मी ना 5 मिनिट आपले रवा ना असं शिजून दिला। आपला रवा चांगला शिजला, तुम्ही पाहू शकता घट्ट दिसते आपली खीर, गरम आहे तरी। आता याच्यात ना मी हे 1 वाटी गरम केलेलं दूध टाकते। गरम दूध टाकायचं, थंड टाकायचं नाही। आता हे गरम दूध टाकते आणि तुम्ही पाहू शकता आणखीन आपल्याला याला उकळी फुटायची, त्याच्यामुळे हे जरा पातळ दिसते। आणि याच्यात ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता, मी अर्धी वाटी साखर टाकत आहे। आणि आता ना मी याच्यातच आपले काजू बदाम तुम्ही तुपात पण असे भाजून टाकू शकता, पण मी कच्चेच टाकले। तर तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही असं तुपात त्याला असं जरासं परतून पण टाकू शकता। आणि आपण विलायची पावडर ना आणि केशर खाली उतरल्यास टाकू, का तर गरम ह्याच्यात जर आपण विलायची पावडर टाकली तर त्याचा वास येत नाही म्हणून। आणि आता ना आपण ह्याला उकळी येऊन देऊ, आपली साखर विरघळून देऊ, मग आपली खीर तयार झाली। तर आपली साखर विरघळली, दुधाला उकळी फुटली आणि मी गॅस ना बंद केला आहे आता तुम्हाला जर ही अशी पातळ वाटत असली ना खीर, तरी थंड झाल्यानंतर ही घट्ट होती। तुम्हाला मी थंड झाल्यासच दाखवते नंतर। आणि आता ना मी आपल्या ह्याच्यात विलायची पावडर टाकते, का तर आपण गॅस बंद केला आहे आता। आणि चांगलं मिक्स करते आणि थंड होऊन देते। आणि थंड झाल्यानंतर ना तुम्हाला मी ह्याचा घट्टपणा नंतर पातळपणा दाखवते, किती घट्ट होती ते। असे जरी तुम्हाला ही पातळ वाटत असले तरी आता ह्याला मी थंड होऊन देते। तर आपली खीर ना मी एक 15-20 मिनटं थंड होऊन दिली। थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली खीर घट्ट झालेली आहे, आणखीन जरा गरमच आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी शूट केलं। एक 15 मिनटं मी इथं 15-20 मिनटंच हे होऊन दिली, थंड होऊन दिली। तर पाहू शकता आणखीन थोड्या वेळाने थंड केलं तर आणखीन याच्यापेक्षा घट्ट होते, म्हणून प्रमाण तुम्ही तेवढंच घ्या जेवढं सांगितलं आहे तेवढं। आणि गोडीला ती पण आपली खीर छान झालेली आहे। तर मग कशी वाटली तुम्हाला माझी खीर नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती। आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।